रासायनिक खतांचा वापर करून उत्पादित अन्नाचे सेवन केल्यामुळे मधुमेह, हृदयविकार, सांधेदुखी यासारख्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त केली। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे। रासायनिक शेतीमुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून जमिनीतील उपयुक्त जीवजंतू नष्ट होत आहेत। विशेषतः गांडूळ हे शेतकऱ्यांचे खरे मित्र असून विविध रासायनिक खते व विषारी फवारणीमुळे त्यांची संख्या झपाट्याने घटत आहे। गांडुळांच्या अभावामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही, ते वाहून जाते आणि माती कडक बनते। ज्या शेतांमध्ये गांडुळे आढळतात त्या ठिकाणी पाणी खोलवर मुरते व जमीन अधिक सुपीक राहते, असेही त्यांनी स्पष्ट केले। देशातील निसर्ग आणि शेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी प्राकृतिक शेतीचा अवलंब करावा, असे आवाहन महाराष्ट्र व गुजरात राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले। बोराडी ग्रामपंचायतीच्या विकासाच्या वाटचालीत आज पुन्हा एकदा सुवर्णक्षराची नोंद झाली आहे। आदिवासी बहुल भागातील हे छोटेसे गाव आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे राज्य आणि देश पातळीवर ओळख निर्माण करत आहे। माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावत बोराडीच्या मुकुटात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे। या यशाबद्दल ग्रामस्थांमध्ये अभिमान व आनंदाचे वातावरण आहे। आज माझी वसुंधराच्या माध्यमातून मुंबई येथे कार्यक्रमाला आलो असताना आम्हाला 0.4 याच्यात सुद्धा बक्षीस मिळालेलं आहे। त्याचबरोबर 0.5 याच्यामध्ये सुद्धा आम्हाला 2 नंबरचं बक्षीस मिळालेलं आहे आणि येत्या काळात आम्ही 6 नंबर 0.6 याच्यामध्ये सुद्धा सहभागी होणार आहोत आणि काम करणारी टीम आमच्या सोबत आलेली आहे।